तारखेपर्यंत मुदत आहे. 18 तारखेपर्यंत मुदत आहे. 18 तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफिशियल देणार नाही आहे. त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट देऊया. त्याचे आभार मानते. राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल पदाधिकारी महायुतीचे सर्वच सगळ्यांना अशी नाराजी तसे कुठे दिसली नाही. कारण फॉर्म भरायला भुजबळ साहेब पहिले आले. आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते. उमेदवारी दिल्याचा आनंदाने. तर नमस्कार. राज्यसभेवरचा कार्यकाल संपल्याने प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला. तर त्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची काल राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यानंतर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारली तर त्यांना प्रश्नाची उत्तरं देता येत नव्हती. तर त्यांच्या बाजूला सुनील तटकरे या उभ्या होत्या. तर या त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांच्या कानामध्ये सांगत होत्या. पण हे त्यांना वाटलं की हे कुणाला समजणार नाही. पण हे सर्व कॅमेऱ्यामध्ये लाईव्ह असल्यामुळे सर्व रेकॉर्ड झालं. चला तर तुम्हीच बघा. 18 तारखेपर्यंत मुदत आहे. 18 तारखेपर्यंत मुदत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. एकंदरीत आता कुठलाही अर्ज आलेला नाही, त्यामुळे बिनविरोध तुमची निवड ऑलमोस्ट झालेली आहे. काय प्रतिक्रिया आहे? 18 तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफिशियल देणार नाही आहे. 18 तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे 18 तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल. त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट देऊया. कोणी अर्ज विकत घेतला नाही. आता एकाच तास राहिलेला आहे. जवळजवळ विजय निश्चित आहे तुमचा. आजच संध्याकाळी अनऑफिशियली तुमचा विजय आहे निश्चित. पक्षाचे आभार मानते. राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, पक्षाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीचे सर्वच माझे सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते. आणि एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे, त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. छगन भुजबळ हे पक्षामध्ये नाराज होते. अनेक नेते मंडळी नाराज आहेत. छगन भुजबळ नाराज होते. तुमच्या सोबत सहकारी या ठिकाणी दिसत नाही. याचा अर्थ हे मानायचा की मित्रपक्ष तुमच्याशी नाराज आहे. अशी नाराजी तशी कुठे दिसली नाही. कारण सगळ्यांनी एकत्र मिटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शुभेच्छा सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना. असं म्हटलं जातं. अनेक नेते मंडळांचं नाव या संपूर्ण जागेसाठी चर्चेत होतं. पक्ष कुठेतरी एका परिवारापुरता सीमित झालाय का असा प्रश्न जो आहे तो या गोष्टीने निर्माण झाला. आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच कोणीही नाराज नाही.